आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे दिल्लीत आज सकाळी सकाळी पाऊस पडत होता आणि भर पावसात एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले। गेले 2 दिवस शिंदे हे दरेगावात होते आणि दरेगावातून ते थेट मुंबईला जाण्याऐवजी शिंदे दिल्लीला गेले। मोदी आणि शिंदेंची तासभर चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये राजकारण होतं। त्याचबरोबर शिंदेंच्या नातवाचीही मोदींनी चौकशी केली। मोदींनी सकाळी शिवसेनेच्या खासदारांसोबत ब्रेकफास्टही केला आणि या सगळ्या दिल्लीतल्या घडामोडींमध्ये शिंदेंनी शिवसेनेला एक मेसेज दिलाय, आपण पाहूयात। मोदींच्या भेटीसाठी शिंदेंची दिल्ली वारी। मोदींची शिंदेंच्या खासदारांसोबत ब्रेकफास्ट डिप्लोमसी। मोदी म्हणतात डोंट वरी बी हॅपी। पंतप्रधान मोदी आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सध्या काय सुरू आहे त्याची ही सगळी ताजी दृश्ये आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सकाळीच पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचले। एकनाथ शिंदेंनी भगव्या रंगाचा पैठणीचा शेला आणि पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधान मोदींचा सत्कार केला। सोबतच शिंदेंनी मोदींना विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही दिली। मोदींनीही शिंदेंचा हात हातात धरून त्यांचं स्वागत केलं। मोदी आणि शिंदेंमध्ये तासभर बैठक चालली। या बैठकीत पंतप्रधान मोदींनी शिंदेंच्या कुटुंबियांची आवर्जून चौकशी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदेंच्या वडिलांच्या आरोग्याची आपुलकीनं विचारपूस केली। त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा लाडका नातू रुद्रांश बद्दल देखील मोदींनी शिंदेंना विचारलं। आम्ही गेलो की फक्त राजकारण किंवा एनडीए किंवा पक्ष असं काही चर्चा नाही, आमची पारिवारिक चर्चा पण होते। रुद्रांच्या बाबतीमध्ये पण चर्चा करतात, वडिलांच्या बाबतीमध्ये आज ते माझ्याशी बोलले, कैसी तब्येत है उनकी, मेरा नमस्कार बोलो। आणि हे सगळं जे काय ते अगदी एक जो इमोशनल जो टच आहे ना मोदीजींच्या ह्याच्यामध्ये, मोदीजी फक्त एनडीएचे नेते म्हणून आमच्याशी वागत नाहीत, तर एक परिवारातले एक प्रमुख म्हणून देखील ते आमच्याशी बोलतात, वागतात। एकनाथ शिंदेंबरोबरच शिवसेनेच्या खासदारांबरोबरही पंतप्रधान मोदींची ब्रेकफास्ट बैठक झाली। या बैठकीला एनडीएच्या खासदारांसोबतच ठाकरे गटातून शिंदेंबरोबर आलेले 6 खासदारही उपस्थित होते। संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील यांच्याबरोबरच राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे या खासदारांची मोदींबरोबर पहिलीच बैठक होती। या बैठकीत मोदींनी सगळ्या खासदारांना आश्वस्त केलंय। मोदी म्हणाले, कुणीही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे। एनडीए एक परिवार आहे। भाजप घटक पक्षांसोबत आहे। प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला जाईल, प्रत्येकाला संधी दिली जाईल। घटक पक्ष म्हणूनच नव्हे तर प्रत्येक खासदाराच्या पाठीशी आहे। थोडक्यात काय तर मोदी म्हणाले डोंट वरी बी हॅपी। नहीं, इससे खुशी है कि जो एनडीए के एमपीज है शिवसेना के, जो नए भी 6 लोग आ गए, उनको आज प्रधानमंत्री जी ने खुद चाय पे बुलाया था और इसकी खुशी हमारे सब एमपीज को भी है। और प्रधानमंत्री जी से भी मैं जब मुलाकात हुई तब उन्होंने इसका जिक्र भी किया था। तो ये इनके पीछे डेवलपमेंट के लिए उनके चुनाव क्षेत्र में जो भी डेवलपमेंट करना है, इसके बारे में भी उनसे चर्चा हुई और इससे काफ़ी फायदा होगा राज्य सरकार की ओर से भी और केंद्र सरकार की ओर से भी। हमारी आज प्रधानमंत्री जी से मुलाकात हुई। मैं राज्यसभा सांसद डॉक्टर ज्योति वाघमारे शिवसेना महाराष्ट्र से आती हूँ। आज नेशनल हैंडलूम डे था तो मैंने खास शोलापुरी हैंडलूम की चादर जो बनती है बहुत फेमस है, उसमें प्रधानमंत्री जी की प्रतिमा बुनकर आज मैंने उनको नेशनल हैंडलूम डे के औचित्य पर उन्हें भेंट दी है। प्रधानमंत्री जी ने एक एक प्रधानमंत्री जी की तरह नहीं लेकिन एक कुटुंब प्रमुख की तरह, एक फैमिली मेंबर की तरह हमसे बातचीत की। उन्होंने बहुत अच्छी सलाह हमें दी, तो आज हमारे लिए बहुत ही खुशी का और बहुत ही सम्मान का दिन है। एकंदरीतच शिंदे आणि मोदी भेट, तसंच शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि मोदींची बैठक, दिल्लीतली ही 2 दृश्य काय सांगतायत तर मोदी आणि शिवसेनेच्या या भेटीत सहजता होती। या भेटी हसऱ्या दिसत होत्या। सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असलेली शिवसेना नाव आणि चिन्हाची सुनावणी, तसंच मंत्रिमंडळ विस्ताराची असलेली चर्चा, या 2 महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटींना अधिक महत्त्व होतं। आणि सध्या तरी मोदींच्या डोंट वरी बी हॅपी या मेसेजनं शिवसेनेत आनंद दिसतोय।
रामराजे शिंदे, NDTV मराठी, दिल्ली.